नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी। तर शेवगा ही लाख मोलाची गुणकारी वनस्पती म्हणून ओळखली जाते, कारण या झाडांची मुळे, खोडं, फांद्या, पान, फुले हे सर्वच भाग अतिशय उपयुक्त आणि लाभदायक आहेत। या भाजीचा कोणताच भाग टाकाऊ नाही। आयुर्वेद शास्त्रात शेवग्याला फार महत्त्व आहे। साधारण 300 प्रकारच्या लहान मोठ्या आजारांवर ही भाजी गुणकारी असल्याचा दावा केला जातो। म्हणूनच औषधी गुणांची खाण असलेली ही भाजी नियमित सेवन करणे हितकारक आहे। शेवगा वर्षभर उपलब्ध असतो। शेवग्याला खूप महत्त्व आहे। सांबार, आमटी, कढी यात घातलेली शेवग्याची शेंग पदार्थाची लज्जत वाढवते। मेथीच्या भाजीप्रमाणे शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते। भाजीसाठी शेवग्याची हिरवी कोवळी पाने घ्यावीत। शेवग्याच्या फुलांची भाजी तर खूपच स्वादिष्ट होते। शेवग्याच्या शेंगाचे सूपही खूप रुचकर होते। घरात कोणी पाहुणे आले तर शेवग्याच्या शेंगाचे पिठले किंवा पीठ पेरून भाजी केली जायची। या संदर्भात एक आठवण अशी, श्रीरामपूरला शेवग्याच्या शेंगाचे लोणचे देखील करतात। लहान मुलं 6-7 महिन्याचे झाले की त्याला शेवग्याच्या शेंगाचे सूप देणे लाभदायक आहे। शेवग्याच्या शेंगाप्रमाणे पानांचाही भरपूर वापर केला जातो। शेवग्याच्या पानांच्या बारीक देठांना तिसरं असे म्हणतात। त्यात मुगाची डाळ घालून भाजी केली जाते। शेवग्याची पाने घालून केलेली थालीपीठे, पराठे चवीला छान लागतात। शेवग्याचा औषधी उपयोग। शेवग्यामध्ये अ, ब, क जीवनसत्व तसेच आयर्न, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सल्फर व प्रथिने ही खनिज द्रव्ये आणि तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात। त्यामुळे शेवगा त्वचारोग, कर्करोग, हृदयरोग, डोळे व कानांच्या आजारावर हितकारक आहे। हाडे मजबूत होण्यासाठीही शेवगा लाभदायक ठरतो। आतड्याचे रोग, रक्तदाब, मलावरोध, संधिवात, नेत्रविकार, मूतखडा, हिमोग्लोबिनची कमतरता, पचनक्रियेचे विकार, मधुमेह, सर्दी, खोकला, दमा, केस गळणे यासारख्या आजारावरही शेवगा लाभदायक असल्याचे दिसून येते। पण शेवगा उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात कमी प्रमाणावर सेवन करावा। शेवग्याच्या शेंगांची भाजी अनेक प्रकारे केल्या जाते। पानांची भाजी। तर शेवग्याची कोवळी पाने स्वच्छ धुवून चिरून घ्या। त्यात मुगाची डाळ, हिरवी मिरची, लसूण यांचे वाटण घालून परता। आता यात डाळीचे पीठ पेरा आणि मंद आचेवर एकजीव करून पुन्हा एकदा परतून घ्या। ही भाजी चवीला छान लागते आणि लवकर पण होते। शेवग्याच्या पानांचे मुटकुळे। भाजीचे किंवा डाळीचे पीठ घेऊन त्यात शेवग्याची पाने, आले लसूण पेस्ट घाला। आता यात तेल, पाणी आणि सोडा घाला। मुटकुळे खुसखुशीत होण्यासाठी सोडा, तेल घालायचे। नंतर यात 4 चमचे रवा घालून त्याचे मुटकुळे करून ते वाफवून घ्या। ढोकळ्यासारखी फोडणी करून त्यात मुटकुळे घालायचे आणि मग कांदा वगैरे घालून भाजी करायची। शेवग्याच्या शेंगांचे सूपही केले जाते। तर ते कसे केले जाते
ते आपण बघूया। शेवग्याच्या शेंगाचे लहान तुकडे करून मंद आचेवर उकळून घ्या। या पाण्यात थोडी शेवग्याची पानेही टाकू शकता। पाणी अर्धे होईल तेव्हा शेवग्याच्या शेंगामधील गर काढून घ्या आणि वरची साल काढून टाका। आता या मिश्रणात मीठ, मिरपूड, बटर घाला। शेंगाचे हे इडली और सूप चवीला छान लागते। शेवगा फ्राय कसे करायचे ते पाहूया। साहित्य: 8 ते 10 शेवग्याच्या शेंगा, 2 चिरलेले टोमॅटो, 3 चिरलेले कांदे, 2 मोठे चमचे तेल, पाव छोटा चमचा अधिक 1 चिमूट हळद, पाऊण छोटा चमचा गोडा मसाला, दगडफूल, 5 ग्रॅम सुकलेल्या लाल मिरच्यांची पावडर, 5 ग्रॅम बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप चवीनुसार मीठ। आता ते कसं करायचं ते पाहूया। शेवग्याच्या शेंगा सोलून घ्या आणि त्याचे बोटाच्या लांबी इतके तुकडे करा। मध्यम आचेवर प्रेशर कुकरवर 1 शिट्टी काढून घ्या किंवा 10 मिनिटे पाण्यात शिजवा। कढईत तेल तापत ठेवा। आता त्यात भरपूर कोथिंबीर, टोमॅटो आणि आले लसूण पेस्ट घाला आणि हलका तपकिरी चॉकलेटी रंग येईपर्यंत परतून घ्या। त्यात गोडा मसाला आणि हळद घालून व्यवस्थित परता। त्यात शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून पुन्हा एकदा परतून घ्या। मग दगडफूल पावडर, लाल मिरची पावडर व हळद घाला आणि नीट एकजीव करून घ्या। झाकण ठेवा आणि कमी आचेवर 5 मिनिटे वाफवून घ्या व पुन्हा परता। भाकरीसोबत गरमागरम वाढा। शेवग्याची कढी, पिठले, आमटी, शेवगा बटाटा भाजी केली जाते। चांगली गच्च भरलेली शेवग्याची शेंग साल काढून मिठाच्या पाण्यात वाफवून खाल्ली जाते। शेवग्याच्या फुलांची मुगाची डाळ टाकून भाजी केली जाते। शेवग्याच्या पानापासून भजी, चटणी, थालीपीठ तसेच अनेक पदार्थ केले जातात। शेवग्याच्या मुळांचाही उपयोग होतो म्हणून शेवगा दारोदारी असावा असे पूर्वी म्हटले जायचे। तर अशा तऱ्हेनं आपली शेवग्याची भाजी पण इथे तयार झालेली आहे। तर ही बघा मस्त उकळी आलेली आहे आपल्या भाजीला। तर अशा तऱ्हेने मी शेवग्याची भाजी इथे करून घेतलेली आहे आणि थोडीशी माहिती पण तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची किती प्रकारे आपण भाज्या करू शकतो, पानांच्या पण कशा तऱ्हेने भाज्या करू शकतो ही पण माहिती मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे। तर ही बघा आपली मस्तपैकी शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे। नक्कीच करून बघा, खूप छान लागते। तर मी केलेली आहे मसाला शेवगा